ओम साईराम मैत्रिणींनो, गेब्रारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण बोटनेक ब्लाऊजची डिझाईन बॅकनेक पाहणार आहोत। ह्याची तयार उंची आहे 14 इंच प्लस आपण 1 इंच घेतलेली आहे, झाली 15 इंच। याचं शोल्डर घेतलेला आहे 7 इंचावरती। मुंडाई घेणार आहोत आपण 7 इंचावरती। रेडीचे पहा 9.5 इंच याचा फोर्थ पार्ट आलेला आहे, म्हणजे 38 चेस्टच्या मापाचा हा ब्लाऊज आहे। आता हे पहा, इकडे मी मेजर घेते 5.5 इंचाचं नेक, परंतु हे 5.5 न घेता आपण 6 इंच घेतलेला आहे। जो डिझायनर ब्लाऊज असतो पहा, आता वर्क करून भेटतो आपल्याला। त्या ब्लाऊजची जी गळ्याची जी रुंदी आहे शोल्डरची ती 3.5 इंचावरती आहे आणि त्याचं रेडी जे वर्क केलेलं आहे ते 6 इंचावरती आहे। त्यामुळे पहा, इथे मी 5.5 इंचावरती ॲडजस्ट करायला गेली होती, परंतु ते होणार नाही आहे आपलं। पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, जस्ट मी फक्त मार्किंग करून दाखवलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने ह्याचा हा पूर्ण वर्क केलेला आहे। आरी वर्क रेडी जो मिळतो त्या पद्धतीचा हा ब्लाऊज आहे, परंतु याचा नेक 6 इंच आहे। जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही आहे, त्यामुळे आता हे बोटनेक करायला खूप नेक मोठा होतोय आणि डीप नेकमध्ये आपण हा करू शकत नाही आणि कस्टमरला तर पूर्ण वर्कच फक्त हवं आहे। तर पहा, आपण याच्यात काय चेंजेस करत आहोत। आता त्याच्यासाठी एक बॉर्डर भेटलेली होती ब्लाऊजला, जी बॉर्डर असते पहा, ती मी आता अर्धा इंच अंतर ठेवून पूर्ण बॉर्डर अशी कट करून घेतलेली आहे आणि जिथपर्यंत आपला नेकचा वर्क आहे तिथपासून खालच्या साईडला आपण आता हा काट आहे त्याला जॉईंट करून घेणार आहोत। व्यवस्थितपणे असा काट आपल्याला पूर्ण जॉईंट करून घ्यायचा आहे। जिथपर्यंत या ब्लाऊजला वर्क केलेला आहे तिथपर्यंत आपण हा काट लावून घेतलेला आहे। व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे। रेडी वर्क ब्लाऊज आहे। आता याच्यामध्ये आपणच आपल्या पद्धतीने थोडंसं काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागते पहा। हे पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आता मी काट जॉईंट करून घेतला। त्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक मी उंचीनुसार कट केलेलं होतं ते आता मी हे काढून टाकत आहे। ह्याचं 6 इंच पूर्ण नेक, त्याची जी डिझाईन आहे ती 6 इंचावरती तयार आहे, त्यामुळे आपण 5.5 इंच घेऊ शकत नाही आहे। आता हे पहा, जसा काट मी जॉईंट केला तो व्यवस्थित आपण दाब शिलाई देऊन अटॅच करून घ्यायचा आहे। काठाच्या साईडला मी त्याला फोल्ड करून केलेला आहे, कारण वरच्या साईडला जर आपण शिलाई घेतली असती प्लेन कपड्यावरती तर ती दिसली असती, त्यामुळे मी काठावरती घेत आहे। आता याच्यामध्ये जी ॲडजस्टमेंट करायची ते आपणच करायची आहे आणि याला सुंदर लुकही द्यायचा आहे। त्यामुळे पहा, आता मी थोडीशी युनिकमध्ये करत आहे। ज्यावेळेस आपण बोटनेक ब्लाऊज 38 साईजचं शिवतो त्यावेळेस आपल्याला मुंडा 7.5 आणि शोल्डरही 7.5 घ्यावं लागतं। याच्यामध्ये मी 7-7 दोन्ही घेतलेलं आहे। पहा आता काय काय बदल करते। आता मिडलला आपण बरोबर पॉईंटमध्ये अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते ठेवून घेतलेलं आहे व्यवस्थित असं, आणि सेंटरला बरोबर दोन्हीची सेंटर मॅच करून त्यामध्ये आपण एक मध्ये शिलाई रफ अशी देऊन घेतलेली आहे पहा, अशा पद्धतीने। आता हे आपल्याला काढून शिलाई मशीन बाजूला काढून घ्यायचं आणि त्यानंतर पहा, आता जिथे आपला नेक ड्रॉ केलेला आहे ते उलट्या साईडने केलं मी। अस्तर खालच्या साईडला ठेवलेलं आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे ते वरच्या बाजूने ठेवलेलं आहे आणि बरोबर व्यवस्थित असं, इथे डायमंड नव्हते, फक्त म्हणजे आपले एम्ब्रॉयडरी असते ना तसा वर्क होता, त्यामुळे मी इथे डबल दाब वापरलेला आहे। जर तुमच्या इथे चेन किंवा डायमंड लावलेले असतील तर तुम्ही सिंगल दाबचा यूज करायचा आहे। आणि त्यानंतर बरोबर कट टू कट जसा नेक आहे आपला तसा कपडा सारवत व्यवस्थित असा पूर्ण गळ्याच्या साईडला आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। जिथपर्यंत बॉर्डर आहे तिथपर्यंत दोन्ही साईडचे सेंटर फक्त मॅच करून घ्यायचे व्यवस्थित। 3.5 इंच बरोबर अंतर आपण मध्ये पकडलेलं आहे आणि अशा पद्धतीने पहा, मधला हा आपण अस्तरचा कपडा ह्याला जॉईंट करून घेतलेला आहे। त्याच पद्धतीने पहा, आता कमरेच्या साईडलाही बरोबर आपल्याला व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असं अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे आपलं ते सरकवत बरोबर ॲडजस्ट करत आपल्याला पूर्ण ते स्टिच करून घ्यायचं आहे। काट लावल्याने ह्याला वेगळा लुकही आला आणि खूप सुंदर हा ब्लाऊजची डिझाईन रेडी झालेली आहे। एकदम मस्त अशी, शोल्डर वगैरे काय उतरत नाही एवढा छोटा नेक असेल तेव्हा, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये सिंपल नेकची कटिंग न करता बोट नेकची नाही आणि सिंपल नेकची नाही, थोडी ॲडजस्टमेंट केली आणि खूप सुंदर असा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे पहा। अशा पद्धतीने मधला जो आता आपला कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत। अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचा। त्यानंतर याला छोटे छोटे असे नॉच देऊन घ्यायचे आहेत। डिझाईनवरती जायला नको ह्याची काळजी घ्यायची आहे। वर्क आहे त्यामुळे थोडंसं आतल्या बाजूला आपल्याला असे नॉचेस देऊन घ्यायचे आणि हात टाकून आतमध्ये पहा, आतला कपडा पूर्ण आपल्याला असा या बाजूला करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। ही झाली आपली सरळ बाजू। पहा किती सुंदर अशी फिनिशिंगमध्ये मस्त असं वाटायला लागलेला हा नेक आता
आता आपण ह्याच्यावरती पहा दाब शिलाई देऊन घेणार आहोत। एक व्यवस्थित जशी डिझाईन आहे तशीच व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची। आधी आतल्या साईडला जेव्हा आपण रफ शिलाई जेव्हा मारलेली होती ती चेक करून घ्यायची आहे की फिनिशिंगमध्ये आहे की नाही। जर ओबडधोबड कुठे मागे पुढे झालेली वाटली तर एक वेळा परत आपण तिथे व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आणि त्यानंतरच पलटी करून घ्यायचं। दोन्ही बाजूने चेक करून बघायचं आणि अशा पद्धतीने पहा वरच्या साईडने आपण याला एक दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। एकदम फिनिशिंगमध्ये हा नेक रेडी झाला। त्याच पद्धतीने पहा आता आपल्याला कमरेच्या साईडलाही एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित कपडा सरळ करून घ्यायचा। दोन्ही कपडा जो आहे वरचा आणि खालचा अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा तो व्यवस्थित असा घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने नेक पहा उलट्या साईडने जर आपण जॉईंट केलं तर आपल्याला कमरपट्टी लावायची गरज पडत नाही। ब्लाऊज व्यवस्थित कटिंग असेल, तुमची स्टिचिंग व्यवस्थित फिनिशिंगमध्ये असेल तर कमरपट्टी कंपल्सरी कुठल्याही ब्लाऊजला लावावी लागते असं मला नाही वाटत। जर एखादी डिझाईन अशी असेल की त्याला लावायची गरज आहे त्याच डिझाईनला मी कमरपट्टी लावते, नाहीतर मी प्रत्येक अस्तरचा ब्लाऊज जो आहे तो न कमरपट्टी लावताच अशा पद्धतीने त्याला फोल्ड करून घेते आतल्या बाजूने आणि करून घेते व्यवस्थित असं अंडरग्राऊंड शिलाई होते। हे पहा किती फिनिशिंगमध्ये सुंदर असा आपला नेक हा पूर्ण रेडी झाला। आपण चारी बाजूने याला शिलाई देऊन घेतलेले आहेत। खूप शॉर्टकटमध्ये आणि इझी मेथडमध्ये सांगितलेलं आहे पहा। आता हे पहा आपण याला आता याचा सेंटर दुमडवून घेतला। आता इथे आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत। तर ह्याची विड्थ किती होती आपली 3.5 इंच, पण आपण 3.5 इंच न करता आपण 4 इंचावरतीच ह्याला टक्स देऊन घेणार आहोत, कारण थोडी नॉर्मल हेवी साईज आहे ही, त्यामुळे ह्याला 3.5 इंचावर टक्स न देता 4 इंचावरती द्यायचं आहे आपल्याला। नॉर्मल ब्लाऊज जसं आपण स्टिच करतो त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। अर्धा इंच दोन्ही बाजूनी अंतर ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं 4 इंचावरती आपल्याला हा टक्स देऊन घ्यायचा आहे। 3.5 न देता 4 द्यायचा आहे। ब्लाऊजची हाईट जर जास्त असेल अजून तर तुम्ही 5 इंचापर्यंतही टक्स देऊ शकता। बोटनेकमध्ये 5 इंच टक्स लागतो, परंतु आपला नेक हा वरचा थोडा मोठा आहे त्यामुळे आपण याला 4 इंचावरती देऊन घेतलेला आहे। अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी पहा व्यवस्थित असं आपल्याला 4-4 इंच अंतरावरती असे टक्स देऊन घ्यायचे आहेत। पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पाहत जा मैत्रिणींनो। खूप छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्सही तुम्हाला मी प्रत्येक ब्लाऊजची डिझाईन दाखवते। लग्नाचं सीझन आहे त्यामुळे मला एवढे व्हिडिओ शूट करायला वेळ भेटत नाही आणि टाकायलाही भेटत नाही आहे। त्यात मला जे तुम्हाला गरजेचं वाटतं त्याविषयी मी व्हिडिओ शूट करते आणि वेळ भेटेल तसं तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते। नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा मैत्रिणींनो। हे पहा अशा पद्धतीने आपण ह्याच्यावरती अर्धा इंच बरोबर अंतर सोडायचं आहे आणि व्यवस्थित अशी एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। अर्धा इंच किंवा पाव इंच एवढं अंतर ठेवायचं असते। अर्धा इंचाला थोडंसं नॉर्मल कमी असं अंतर ठेवायचं आणि व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घ्यायची। आपण जिथे टक्स घेतलेला आहे तो फक्त कपडा बाहेर दिसायला नको ह्याची काळजी घ्यायची असते। टक्स आणि जे कमरेची पट्टी आहे ते बरोबर व्यवस्थित असे आलेले असायला पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण हा आपला बॅक रेडी झालेला आहे। मला वेळ भेटेल तसं मी तुम्हाला पहा पूर्ण शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की ह्याचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल। अशा पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। बाय बाय।